जे टाकाऊ आहे त्याला यशस्वी म्हणतो, जे टिकाऊ आहे त्याला म्हणतो टिकाऊ. जे नातं तुमचं टिकतं, जे शारीरिक आकर्षणापुरतं, आर्थिक फायद्यापुरतं, तुमची अडचण दूर करण्यापुरतं, आर्थिक देवाणी घेवाणीपुरतं जे नातं तयार होतं ते टिकाऊ नाही, ते टाकाऊ आहे. मग समजा तुम्ही लहानपणापासून जर धोका दिलेल्या माणसंच पाहिले असतील तर तुम्हाला प्रत्येक माणसाबद्दल शंकाच निर्माण होते. तुम्ही लहानपणापासून जर प्रेमळ वातावरण पाहिलं असेल तर तुम्हाला प्रत्येक माणसावर विश्वास निर्माण होतो. तुम्ही लहानपणापासून जर अन्याय पाहत आले असतील तर तुम्हाला लोकांबद्दल तिरस्कारच निर्माण होतो. तुम्ही लहानपणापासून जर शोषण पाहत आले असतील तर तुम्हाला माणसं सुद्धा शोषणाचीच वस्तू वाटतात. म्हणजे लहानपणापासून तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये आलात त्याप्रमाणे तुमची विचारसरणी बनते आणि त्याप्रमाणे तुमचा दृष्टिकोन बनतो. सत्याशी काडी मात्र संबंध नसतो. जे कालही होतं, जे आजही आहे, ते उद्याही राहणार आहे, त्याला सत्य असं. तुमचं शरीर काल जसं होतं तसं आज आहे का? काल ते तर असं होतं, अनुभव कोणाच तरी मांडीवर खांद्यावर खेळत होतं, दुर्बल होतं, अशक्त होतं, त्याला स्वतःचं रक्षण सुद्धा करता येत नव्हतं, त्याला स्वतःला खाता येत नव्हतं, काही आई खाऊ घालायची. आता ते स्वतःच्या पायावर चालायला लागलं, स्वतःच्या पायावर पळायला लागलं, स्वतःसाठी स्वतः कमवायला लागलं. परत ते म्हातार होणार आहे, नवे नवे ते मरणार पण आहे. म्हणजे ते काल नव्हतं आज आहे असं वाटतंय आणि ते उद्या नसणार आहे, म्हणजे ते खोटं आहे. आणि म्हणून जे त्रिकाला बाधित आहे, त्रिकाल जे अबाधित आहे, भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळामध्ये ज्याचं अस्तित्व आहे ते सत्य. तुम्ही बघा कुठल्याही मोतीला तुम्हाला तिथे तरुण कोणी बघायला भेटणार नाही. एक तर प्रौढ बघायला मिळते, नाही तर म्हातारे बघायला मिळते. आणि ते म्हातारे पण काय आता आपल्या मोतीला कोणते आलं पाहिजे, यांना दिसतं पुढे आपलं पण आलं येतं, लग्नाला यावं आपल्या, तसं लोकांना वाटतं माझ्या मोतीला यावं. लोकांनी किती मूर्ख पण आहे. अरे ज्याच्यासाठी यायचं होतं तो सोडून जाणार आहे, मग काय उपयोग आहे? याच्यासाठी येणार आहे का? हे जाळण्यासाठी. वासना ही अग्नीमध्ये इंधन टाकण्यासारखी आहे, अपेक्षा ही वासनेचं मूळ आहे. लक्षात. तुम्हाला आतापर्यंत हवा भेटली श्वास घेण्यासाठी, पाणी भेटलं पिण्यासाठी, अन्न भेटलं, बरोबर ना? तुम्ही आता काल परवा 4-5 वर्षापूर्वी कमायला लागले. त्याच्यापूर्वी कोण देत होतं? नाही, माझ्या आईवडिलांनी कष्ट करून दिलं. ओके, त्यांना कोणी जगवलं? त्यांच्या आईवडिलांनी. हे त्यांच्या आईवडिलांनी. पिढ्यानपिढ्या ही माती, ही पृथ्वी, हा पाऊस, हा वारा, हा सूर्य या सगळ्यांना जगवत आलेला आहे अगदी अनादी कालापासून. आणि ते श्रेय कोणाकडे येतो? आम्ही. आमचं. पायी पायी चालणाऱ्याला सायकलची अपेक्षा आहे, सायकल वाल्याला मोटरसायकलची अपेक्षा आहे, मोटरसायकल वाल्याला कारची अपेक्षा आहे, कार वाल्याला बेकारची अपेक्षा आहे. बी म्हणजे दोन, एक आलिशान, एक आपली लोक. ज्याचं का बेकार आहे त्याला हेलिकॉप्टरची अपेक्षा आहे, हेलिकॉप्टर त्याला विमानाची अपेक्षा आहे. विमान व्हायला असं वाटतं रॉकेटमध्ये बसून अंतराळात जावं. जो अंतराळात गेला त्याला असं वाटतं दुसऱ्या ग्रहावर जावं. अपेक्षांचा जाळा जेव्हा तुमचं सघन होतं तेव्हा तुमच्यामध्ये काय तयार होते? लोभ तयार होतो, मोह तयार होतो, लबाडी तयार होते, विश्वासघात तयार होतो. जर सेवा करून जर भरपूर न्याय मिळणार असेल तर का नेण्याच्या पाठीमागे लागायचं? तर सोन्याचा व्यापार करून जर तो तुम्हाला समृद्ध आणि संपन्न आणि श्रीमंत करणारा असेल तर बेंटेक्सचा व्यापार का करायचा? म्हणजे ज्याला तुम्ही भेटणार ना त्याला असं वाटतं नाही सर फक्त आपल्याबरोबर एवढे क्लोज रिलेशन मध्ये, त्यांचं आपल्याबरोबर एवढं चांगलं नातं आहे. आणि तसं नाहीये. सर्वांबरोबर सारखं नातं आहे. ते तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही तुमच्या पात्रामध्ये किती भरून घेता. सबके लिए खुला आहे मंदिर हमारा. जेव्हा तुमच्या अपेक्षा संपतात ना तेव्हा तुमचं जीवन असं निर्भेळ बनतं. तुमचं नातं निर्दोष जर असेल, निर्दोष म्हणजे काय? ज्याच्यात अपेक्षा नाहीये ते निर्दोष, म्हणजे ज्याच्यात अपेक्षा आहे ते दोष. समोरच्या पण ते कसंही असू द्या, त्याच्या किती पण अपेक्षा असू द्या, तुम्ही त्याच्याकडून नका. रस्त्याचे नियम पाळा आणि अपघात टाळा. मग एखादा नियम उडणार तर आपण तेवढं होतो. मी नियमात आहे, समोरच्याचं जीवन जपणं हा नियम आहे. कोणत्या बाजूने चालावा हा नियम नाहीये. तो नियम सुद्धा ह्याच्यासाठी आहे का समोरच्याचं जीवन काय झालं पाहिजे? सुरक्षित झालं पाहिजे, तुमचं पण सुरक्षित झालं पाहिजे. सद्गुरूंना असं सांगायचं की आज तुमच्या जीवनामध्ये जर यशस्वी नातं नाहीये त्याचं कारण काय आहे? अपेक्षा नावाचा दोष त्याला लागले नाही. तुम्ही कुठल्या तरी रंगाने रंगतो. पैशाचा रंग असेल, प्रसिद्धीचा असेल, पदाचा असेल, सत्तेचा असेल, काहीतरी कीर्तीचा असेल, काहीतरी रंग असतो आपल्याकडे. त्या रंगाने रंगतो आपण, कधीतरी रंगून जातो अपघाताने, कधी कधी स्वतःहून रंगतो, कधी तो रंग उतरतो आणि आपलं बिंग फुटतं, आपलं पितळ बाहेर येतं. त्याला तुम्ही किती सोन्याचं पाणी दिलं कधी कधी त्याचं आतलं पितळ उघडं पडणार आहे. मित्रांनो, नाती अशाच प्रकारे आहे, सगळी वरून मुलामध्ये दिलेली. समोरच्याने आदर करावा, समोरच्याने प्रेम द्यावं, समोरच्याने काळजी करावी, समोरच्याने आपल्या अपेक्षा पूर्ण कराव्या, म्हणून जी नाती आहे ती सगळी खोटी आहे. जो पण तुम्ही शरीराच्या स्तरावर आहे तो पण अपेक्षाच राहणार आहे. जो पण तुम्ही मनाच्या स्तरावर आहे अपेक्षा राहणारच आहे. शरीराच्या स्तरावर वासना राहते, मनाच्या स्तरावरती कामना राहते आणि भावनेच्या स्तरावर भावना राहते. ऊर्जेच्या स्तरावर फक्त आनंद राहतो आणि द्यायची वृत्ती असते. तुम्हाला वाटतं ना पैशामध्ये ताकद आहे, कमवा भरपूर, एवढा कमवा की तुम्हाला त्याची निरर्थकता लक्षात आली पाहिजे. पैसा पुरुषार्थाने कमवला पाहिजे. लबाडीने जर कमवला तर तुम्हाला तो पैसा कधीच तृप्ती देऊ शकत नाही. कुठलीही गोष्ट तुम्ही कष्टाने कमवा, चरित्र कष्टाने कमवा, पैसा कष्टाने कमवा, ज्ञान कष्ट करून, मेहनत करून, साधना करून, अभ्यास करून अर्जित करा. आईचं ज्ञान काहीच उपयोगाचं नाहीये. कॉपी पेस्ट करणाऱ्यांचा आजपर्यंत कुठे सत्कार झालेला मी पाहिलेलं. जेव्हा माझी मुलगी लहान होती तेव्हा ती 4 वर्षाची मुलगी 14-15 वर्षाची कधी झाली मला आठवतच नाहीये मधल्या काळामध्ये. माझा मुलगा बी मला नाही आठवत मधल्या काळामध्ये तो
कसं मोठं झालं, कारण त्या काळामध्ये मी माझं जीवन पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी समर्पित केलं होतं. मला दिवस दिसत नव्हता, रात्र दिसत नव्हती. मी कधी जरी असलो होतो ते शेतकऱ्यांच्या बांधावरच असायचं. पण त्याचा फायदा असा की त्यावेळेस मी त्यांचे वाढदिवसाला गेलो नसेल, त्यावेळेस मी त्यांचे काही कौतुक करू शकलो नसेल, पण आज ते मुलं कमीत कमी माझ्या बरोबरचे जेवढे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांपेक्षा अतिशय उन्नत आणि अतिशय स्वतंत्र जीवन जगताय आनंदाने. हे त्याचं फळ आहे. म्हणजे मी माझी जबाबदारी पार पडलेली आहे, म्हणून ती नाती माझी कशी झालेली आहे, यशस्वी आहे. जिथं तुझी नियुक्ती झाली ना जे करण्यासाठी, ज्याच्यातून कोणाच तरी भलं होतंय. बघा, एका बाजूला माझ्या कुटुंबाचं भलं होतं, एका बाजूला साऱ्या समाजाचं भलं होतं. मी काय निवडलं पाहिजे? मी माझ्या कुटुंबाचं सुख डावावर लावलं. दुसऱ्यांनी काय करावं, दुसऱ्याचे जे काही तुमच्या बरोबरचं वागणं असेल त्याच्या अपेक्षांवर तुमचं नातं टिकलेलं असेल तर ते एक खोटं नातं आहे आणि ते अयशस्वी नातं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला अपेक्षा आहे दुसऱ्याकडनं, तेव्हा समजून घ्यायचं की या नात्यामध्ये काय आहे, खोटे आहे. आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. मग काय, याच्याकडनं काही अपेक्षा न ठेवता मी मात्र त्याला देण्याची काय ठेवील, वृत्ती ठेवेल, ते नातं जपण्याची वृत्ती ठेवेल, मी माझी जबाबदारी ओळखून जगेल, तेव्हा मी खऱ्या एक यशस्वी नातं निर्माण करेल. यशस्वी नातं त्याग मागतं असेल. कुठल्याही नात्यामध्ये अपेक्षा न ठेवता ते नातं सुंदर आणि यशस्वी रसपट शकतो आपण. कारण की आपण कुठला तरी तू ठेवतो, कोणतरी आपण प्रेमाने बोलावं, वागावं. यशस्वी नातं म्हणजे कसं, आपण ते कसं निर्माण करू शकतो व यशस्वी नातं आपण तयार करण्यासाठी काय केले पाहिजे आणि कुठली अपेक्षा न ठेवता, म्हणजे आता आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल तर तिथं आपल्या अपेक्षा येतातच. म्हणजे अपेक्षा ठेवणं योग्य आहे की दुसऱ्याकडून काय अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो. बरोबर आहे. कारण आपल्याला जे हवे असत, डोक्यात विचार आहेत तसंच आपण विचार करत असतो, त्याच्याकडून प्रतिसाद मिळावा. पण जेव्हा आपण ACT वैदिकमध्ये सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो पण त्या काही चुका करतो त्यावेळेस आपला अपेक्षा भंग होतो. मग अशातून त्या शेतकऱ्यांना यशस्वी करण्यासाठी किंवा जीवनामध्ये एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल किंवा परिवार असेल, यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण आज अपेक्षा म्हणजे जीवन आहे असं तुम्ही पाठीमागेच म्हटलं होता. त्यातून मार्ग कसा करायचा, कारण अपेक्षा नसेल तर जीवन नसणार. सर, जगामध्ये असं कुठलंच नातं नाही आहे की जे बिना अपेक्षांचं आहे. आपण म्हणतो आईचं मुलाचं नातं आहे, आई वडिलाचं मुलांचं नातं असतं, पण त्यात पण कुठेतरी समजा ठीक आहे, जन्म दिल्यानंतर आईची कुठलीच अपेक्षा नसते, ती निस्वार्थ भावनेने मुलाला लहानची मोठं करते. पण कुठेतरी एक स्टेज अशी येते की म्हातारपणात त्यांना पण अपेक्षा असते की मुलांनी आपल्याला सांभाळावं. असं कुठलंच नातं नाही. आणि जे आहे ते फक्त ईश्वराचं आहे, आपल्याप्रती, आपलं नाही ईश्वराप्रती, पण ईश्वराचं आहे आपल्या. तर प्रत्येक मनुष्यामध्ये ईश्वराचा अंश आहे असं म्हणतो आपण. तर मग तो अंश जागृत करून आपणही त्या प्रत्येक नात्यामध्ये निरपेक्ष प्रेम कसं निर्माण करावं हा माझा प्रश्नांचा. मित्र हो, सद्गुरू आज आम्हाला नात्याविषयी सांगतात. माणसाचं जे जीवन आहे ते नात्यांनी पूर्णपणे वेढलेलं आहे, नात्यांमध्ये गुंफलेलं आहे. असं जर म्हटलं तर खूप सुंदर आहे, पण ते जर नात्यामध्ये गुंतलेलं आहे, गुंफलेलं वेब, गुंतलेलं वेब. जेव्हा एखादा कलाकार धाग्यांची वेगवेगळी गुंफवणूक करून असं सुंदर प्रकारचं असं नक्षीकाम तयार करतो, मग ते सुंदर वाटतं. पण जेव्हा धाग्यांचा गुंता होतो तेव्हा तो गुंता त्या धाग्यांना कापण्यास भाग पाडतो. आपण लग्नाला तसं रेशीम गाठ म्हणतो. रेशीम गाठ यासाठी म्हणतो की ती बांधेपर्यंत आपल्या हातात आहे, एकदा बांधून झाली की सुटत नाही ती, मग ती कापावी लागते. कापलं तर जखम होते. मला तर आश्चर्य वाटतं अशा लोकांचं ज्यांचे 2-2, 3-3 वेळा घटस्फोट झालेले, म्हणजे कापल्यानंतर बी त्यांना गाठी बांधण्याची इच्छा होते. हे विशेष आहे. मागची का कापली याचा अभ्यास अजून झालेला नाही आहे, तरी पुढची बांधायची तयारी आहे. कधी कधी तर पुढची बांधायची म्हणून मागची कापतो. मित्रांनो, ही जी गुंतागुंत आहे जीवनाची, ही आम्हाला हवी आहे असंच कुठेतरी वाटतं. कारण आमचं मन जेव्हा रिकामं होतं ना तेव्हा ते आम्हाला स्वतःला खातं, आणि जेव्हा मन आमचं आम्हाला खातं ना तेव्हा आम्हाला ते मन कुठेतरी गुंतवावं वाटतं. ते कुठेतरी गुंफलं पाहिजे, गुंतवलं नाही पाहिजे. गुंतण्याचा अर्थ काय? दुसऱ्याला बांधून ठेवणं. तुम्ही प्रेमाची व्याख्या काय केली आहे? माझा हक्काचा माणूस, मी त्याच्यावर राग काढू शकतो, असं कुणीतरी पाहिजे हो, त्याच्यावर मी माझा राग काढू शकतो. जो काय त्या अमेरिकेमध्ये बागेमध्ये स्लॅपिंग स्टॅच्यू आहे का तुमच्या हक्काचा? अमेरिकेमध्ये बागांमध्ये स्लॅपिंग स्टॅच्यू बांधलेले असतात. म्हणजे काय, ज्याला कोणाला राग आलाय त्यांनी जायचं आणि धपाधप त्या मूर्तीच्या थोबाडामध्ये मारायचे. रबराचा असतो तो, तुम्हाला खरोखर मारल्याचं फिलिंग येतं, तुमचा राग निघून जातो. आपण कधी राग आल्यावर एखादी वस्तू तिथून जोरात खाली आपटतो. जेव्हा आपण जो राग समोरच्या व्यक्त करू शकत नाही
तो जो भावना असते आपली ते भावना आपल्याला मोकळी करायला लागते आणि त्याचा दुष्परिणाम आपल्यावरती होतो. मित्रांनो, हे नात्यांची जी गुंफण आहे किंवा नात्यांचा जो गुंता आहे हा सगळा मनाशी निगडीत आहे. सद्गुरू आज नात्यांबद्दल म्हणता की यशस्वी नातं कोणतं आहे? जे नैसर्गिकपणे निर्माण झालं आणि नैसर्गिकपणे खुललं. जे नातं निर्माण तुम्ही केलेलं नाही आहे किंवा तुमच्यामध्ये नष्ट होऊ शकत नाही, तेच यशस्वी नाते. यशस्वी कशाला म्हणतो आपण? जे टाकाऊ आहे त्याला यशस्वी म्हणतो, जे टिकाऊ आहे त्याला म्हणतो टिकाऊ. जे नातं तुमचं टिकतं, जे शारीरिक आकर्षणापुरतं, आर्थिक फायद्यापुरतं, तुमची अडचण दूर करण्यापुरतं, आर्थिक देवाणीघेवाणीपुरतं जे नातं तयार होतं ते टिकाऊ नाही आहे, ते टाकाऊ आहे. कारण ज्याच्यासाठी ते नातं निर्माण झालं. आपण म्हणतो ना, जर दारूच्या गुत्त्यावर जर कोणी मित्र बनला, तो दारू सोडल्यावर तो बी सोडून देतो आपल्याला. तंबाखूसाठी जर कोणी मित्र बनला असेल तर तंबाखू तुम्ही सोडून द्या, तो तुम्हाला सोडून देतो. कारण तो तंबाखूचा मित्र असतो, तुमचा नाही. तो दारूचा मित्र असतो, तुमचा नाही. तसं एखाद्याच्या कारस्थानामध्ये तुम्ही सहभागी व्हा, तो लगेच तुमचा एकदम घनिष्ठ मित्र म्हणतो. तुमचा शत्रूचा शत्रू माझा मित्र. हां, अरे वा, चांगलं आहे. तर तो देण्याचा चांगला फायदा घेतोस तू. म्हणजे जीवनामध्ये आमच्या मनाचे जे व्याख्या आहे ते मन स्वतःसाठी अनुकूल ज्या व्याख्या आहे ते स्वतःला काय म्हणतं? योग्य समजतं. पण तुमच्या मनामध्ये जर डेटा जर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी योग्य वाटतात. रावणाला मी रावण असल्याचा कधी पश्चाताप झालाच नाही. झाला असता तो शरून गेला असता ना, मेला कशाला असता? कुंभकर्णाला पश्चाताप झाला म्हणून तो आपल्या भावाला सावध करत होता. आणि बिभीषणाला तर त्याला उपरती सुचली आणि तो शरण गेला प्रभू रामचंद्राला. भाऊ नाही गेला तर आपण तरी चला. हां, बरोबर आहे. लक्षात ठेवा, आपल्या मनामध्ये ज्या आठवणी आहे, जे अनुभव आहे, जे धारणा आहे, जे विचार आहे, याच्यापासून तुमची विचारसरणी बनते. मग समजा तुम्ही लहानपणापासून जर धोका दिलेल्या माणसंच पाहिले असतील तर तुम्हाला प्रत्येक माणसाबद्दल शंकाच निर्माण होते. तुम्ही लहानपणापासून जर प्रेमळ वातावरण पाहिलं असेल तर तुम्हाला प्रत्येक माणसावर विश्वास निर्माण होतो. तुम्ही लहानपणापासून जर अन्याय पाहत आले असतील तर तुम्हाला लोकांबद्दल तिरस्कारच निर्माण होतो. तुम्ही लहानपणापासून जर शोषण पाहत आले असतील तर तुम्हाला माणसंसुद्धा शोषणाचीच वस्तू वाटतात. म्हणजे लहानपणापासून तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये आलात त्याप्रमाणे तुमची विचारसरणी बनते आणि त्याप्रमाणे तुमचा दृष्टिकोन बनतो. सत्याशी काडी मात्र संबंध नसतो. तुमचं जे जीवन आहे आताचं, तुमचे जे विचार आहे, तुमचा जो दृष्टिकोन आहे, ह्याचा सत्याशी तीरमात्र संबंध नाही आहे, दूरपर्यंत संबंध नाही आहे. आणि तो संबंध जो आहे तुमचा तो फक्त अज्ञानाशी आहे. आणि म्हणून तुमच्या मनामध्ये विविध प्रकारच्या व्याख्या द्यायला लागले. कुठल्याही शब्दाबाबत तुम्ही जे व्याख्या करता ते तुमच्या स्वतःची व्याख्या असते, ते सत्य नसतं. आणि म्हणून सत्याचा शोध घेतला असतो. सत्य ते असतं जे तुम्ही स्वतः शोधून काढता. काय सत्याची ओळख काय असते? सत्य हे नेहमी आनंदी करतं, सर्वांना आनंदी करतं. सत्य कधीच कोणाला दुःखी करत. सत्य प्रसन्न वातावरण निर्माण करतं. सत्य स्पष्टता आणतं. तुमच्या वेळेसमोर जर अंधारी आलेली असेल, तुम्हाला जर भुरकट दिसत असेल तर तुम्ही सत्यापासून दूर जाता, आहे की नाही? आणि रस्ता समजून तुम्ही एखाद्या भिंतीला धडक देता. म्हणजे ज्यावेळेस तुमच्यासमोर स्पष्टता असते, ज्यावेळेस तुमच्यासमोर सगळ्या प्रकारचं धाडस असतं, आनंद असतो, तेव्हा ते सत्य असतं. सत्याची सर्वात सोपी ओळख काय? सर्वात सोपी एका वाक्याचं सांगायचं, सत्य काय आहे? जे कालही होतं, जे आजही आहे, जे उद्याही राहणार आहे, त्याला सत्य असं. तुमचं शरीर काल जसं होतं तसं आज आहे का? काल ते तर असं होतं, अनुभव कोणाच तरी मांडीवर खांद्यावर खेळत होतं, दुर्बल होतं, अशक्त होतं. त्याला स्वतःचं रक्षणसुद्धा करता येत नव्हतं. त्याला स्वतःला खाता येत नव्हतं, काही आई खाऊ घालायची. आता ते स्वतःच्या पायावर चालायला लागलं, स्वतःच्या पायावर पळायला लागलं, स्वतःसाठी स्वतः कमवायला लागलं. परत ते मसाला होणार आहे, नवे नवे ते मरणार पण आहे. म्हणजे ते काल नव्हतं, आज आहे असं वाटतंय आणि ती उद्या नसणार आहे, म्हणजे ते खोटं आहे. तुमचं मन काल जसं होतं तसं आज आहे का?
नाही, एक क्षणामध्ये एखादा माणूस तुम्हाला मित्र वाटून क्षणामध्ये शत्रू वाटतो. ज्या अर्थी त्याची अवस्था बदलते त्या अर्थी ते सत्य नाही आहे. बरोबर. आणि म्हणून जे त्रिकाला बाधित आहे, त्रिकाल जे अबाधित आहे, भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळामध्ये ज्याचं अस्तित्व आहे ते सत्य. मग असं सत्य काय आहे तुमच्याजवळ? कदाचित त्याच्यामुळे तुम्ही जिवंत आहात आता, तेच सत्य आहे. आणि आम्हाला विज्ञानाने सांगितलं की या जगामध्ये फक्त ऊर्जा हीच काय आहे, सत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे. ही सगळी वळवळ पिळावळ जी काय भौतिक जी काही आज आपण बघतो, हा मातीचा गोळा आहे, परंतु आम्ही तिचं का मातीचा गोळा म्हणून पाहतो का? नाही, त्याला सजवतो. सजवण्यामध्ये काही वाईट नाही, नक्की सजवलं पाहिजे. सुंदर दिसणं काही वाईट नाही, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या सौंदर्यामध्ये हरवून जाणं अवघड आहे, चुकीचं आहे. तुम्ही फोटो काढता तुमचा आणि तुम्ही त्या फोटोच्या प्रेमात पडता. नसं फोटो जर कोणी खराब केला तर तुमची तळपायाच्या आत मस्तकाला जाते. हा शुद्ध मूर्खपणा आहे. ते फोटोमध्ये तुम्ही आहे का? तुम्ही हे प्रतिमा तयार करता, मी असा मी तसा, आणि त्या प्रतिमाला कोणी जर शिव्या दिल्या, कोणी त्याला जर नाव ठेवलं तर आम्हाला राग येतो. तू माझं मन दुखवलं. म्हणजे मित्रांनो, आपण जे जीवन जगतोय ना ते सगळंच्या सगळं खोटं आहे. आपल्या जीवनाकडनं अपेक्षासुद्धा आहे ना सगळ्या बालिश आहे, मूर्खपणाच्या. बघा, सकाळ संध्याकाळ आपण एकच प्रयत्न करतो, हे शरीर टिकलं पाहिजे, हे शरीर तरुण राहिलं पाहिजे, हे शरीर सुंदर दिसलं पाहिजे, हे स्वस्थ राहिलं पाहिजे. प्रयत्न करतो ना आपण. हॅलो, याच्यापैकी कोण असं आहे त्याला असं वाटतं की हे शरीर लवकर म्हातारं झालं पाहिजे, लवकर सरणापर्यंत पोहोचलं पाहिजे? आहे लोकुली, त्यांची आपण पाद्यपूजा करूया. शेजारून जर मौत चालली तर गाडी दुसऱ्या गल्लीतून घेतो. हां, नको आपलं गौतम बुद्ध व्हायला, आपल्यामध्ये ते वैराग्य निर्माण नको व्हायला. तुम्ही बघा, कुठल्याही मौतीला जा, तुम्हाला तिथे तरुण कुणी बघायला भेटणार नाही. एक तर प्रौढ बघायला मिळते, नाही तर म्हातारे बघायला मिळते. आणि ती म्हातारे पण काय येतात, आपल्या मोतीला कोणते आलं पाहिजे, यांना दिसतं पुढे आपलं पण आलं येतं. लग्नाला यावं आपल्या, तसं लोकांना वाटतं माझ्या मोतीला यावं लोकांनी. किती मूर्खपण आहे. अरे ज्याच्यासाठी यायचं होतं तो सोडून जाणार आहे, मग काय उपयोग आहे? ह्याच्यासाठी येणार आहे का? हे जाळण्यासाठी? हेच आम्हाला कळलं पाहिजे ना. मग हेच असं तुम्ही सांगताय. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही नात्यांच्या बाबतीमध्ये देखील असाच खेळ करतोय. आम्हाला प्रत्येक गोष्ट अशी वाटते की आम्ही अपेक्षा करतो ना, ती अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे तर ते योग्य आहे. मला सांगा, ठीक आहे, ज्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या त्यांचा इतिहासातून अभ्यास करा. ती कादंबरी वाचा कधीतरी, पुरुषांनी जरूर वाचा. मनुष्य जीवनामध्ये सर्वात मोठा भोग आहे ते म्हणजे शारीरिक वासना. ज्या ययातीने स्वतःचं आयुष्य तर वासना भोगण्यासाठी संपवलंच, परंतु आपल्या पुत्राचं देखील आयुष्य त्याने मागून घेतलं. पुत्राचंच देखील आयुष्य त्याने मागून घेतलं आणि स्वतः त्याने भोग भोगण्यासाठी त्याचा वापर केला, तरी तो अतृप्तच राहिला. लक्षात घ्या, मी काही वाचलेलं नाही आहे, मला जेवढं माहिती तेवढं मी तुम्हाला सांग. वासना ही अग्नीमध्ये इंधन टाकण्यासारखी आहे. अपेक्षा ही वासनेचं मूळ आहे. लक्षात घ्या, अपेक्षा म्हणजे काय? काही ते हवंय. हॅलो, मला सांगा, आज आम्ही जिवंत आहोत, त्याच्यापेक्षा आम्हाला अजून काय हवंय? तुम्हाला आत्तापर्यंत हवा भेटली श्वास घेण्यासाठी, पाणी भेटलं पिण्यासाठी, अन्न भेटलं, बरोबर ना? तुम्ही आत्ता काल परवा 4-5 वर्षापूर्वी कमायला लागले. त्याच्यापूर्वी कोण देत होतं? नाही, माझ्या आईवडिलांनी कष्ट करून दिलं. ओके, त्यांना कोणी जगवलं? त्यांच्या आईवडिलांनी. हे त्यांच्या आईवडिलांनी. पिढ्यानपिढ्या ही माती, ही पृथ्वी, हा पाऊस, हा वारा, हा सूर्य, या सगळ्यांना जगवत आलेला आहे अगदी अनादी कालापासून. आणि ते श्रेय कोणाकडे घेतो आम्ही? आमच्याकडे. मातीने पिकवलंच नाही, तुम्ही काय करा? आता काही भागामध्ये शेतकऱ्यांची माती पिकतच नाही, समजा पाऊसच पडत नाही काही ठिकाणी, काय करतील ते? हॅलो, माती खातील? समज तात्पर्य आहे की हे पंचमहाभूत जे आहेत ना, त्यांचे आमच्यावर एवढे अनंत उपकार आहे आणि म्हणूनच आम्ही ह्या सगळ्या मनुष्य जीवनाचा आनंद घेतोय. मग आम्ही त्यांच्या प्रती काय असलं पाहिजे? आमचं नातं कसं असलं पाहिजे? आभाराचं असलं पाहिजे, बरोबर आहे? पण आज आम्ही आभाराने भरलेलो आहे का भाराने भरलेलो आहे?
आज अपेक्षांचा बहार आहे आमच्यावरती. हॅलो, आम्ही कोणीतरी समजा दुसऱ्याचे वडील त्याच्या मुलासाठी जर काही करताना बघितले, खर्च करताना बघितले, किंवा त्यांनी काही गाडी घेतली, किंवा त्यांनी काही मुलाला आपल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शाळेत जर टाकलं, तर लगेच आपल्यामधला द्वेष तयार होतो, तिरस्कार तयार होतो. आपल्या बापाने काही नाही केलं आपल्यासाठी. असं होतं की नाही होतं? सगळ्यात जवळचं नातं कोणाचं आहे? आई वडिलांचं. तिथून सुरुवात आहे आपली. हॅलो, मग ते नातं सुद्धा अपेक्षेने भरलेलं आहे. मग सद्गुरू असं म्हणतात, जोपर्यंत तुमचं नातं अपेक्षेने भरलेलं आहे तोपर्यंत ते कधीच यशस्वी होऊ शकत. मग अपेक्षेने जर नातं तुमचं भरलेलं आहे आणि अपेक्षेमुळेच आपण आज कोणत्याही नात्यामध्ये बांधलेलो आहोत, तर तुमचं नातं यशस्वी कधीच होणार नाही. तुम्हाला नात्यामधून जो आनंद मिळायला पाहिजे तो नाही मिळणार. मग तुम्हाला नात्यातला आनंद जर घ्यायचा असेल ना, तुम्ही अपेक्षा सोडा. बघा, ठेवून पूर्ण झालंय का? कोण इथं आहे ज्याने जन्मल्यापासून अपेक्षा ठेवल्या नात्याकडून, माणसांकडून, आणि त्या पूर्ण झाल्या? एक नातं सांगा मला तुम्ही, एक सांगा. हां, अपेक्षा भंग, त्याची तुमच्याकडे किती उदाहरणं आहे? अपेक्षा भंगाची किती उदाहरणं तुम्ही सांगू शकता मला? हॅलो, प्रत्येक नात्यातून झालेला अपेक्षा भंग जर आपण आठवायचा ठरला तर मला वाटतंय आपल्याला बऱ्याचशा वह्या पण नाही पूर्ण. ओके, बरोबर आहे ना? आठवणार नाही एवढे, परंतु अपेक्षापूर्ती झाली असं कुठलं नातं आहे तुमच्याकडे? नाही आहे का? कारण अपेक्षा ही वासनेसारखी दुष्पूर आहे, ती कधीच पूर्ण होत नाही. मी म्हटलं, पायी पायी चालणाऱ्याला सायकलची अपेक्षा आहे, सायकलवाल्याला मोटरसायकलची अपेक्षा आहे, मोटरसायकलवाल्याला कारची अपेक्षा आहे, कारवाल्याला बेकारची अपेक्षा आहे. बे म्हणजे दोन, एक आलिशान, एक आपली लोक. ज्याच्याकडे बेकार आहे त्याला हेलिकॉप्टरची अपेक्षा आहे, हेलिकॉप्टर आहे त्याला विमानाची अपेक्षा आहे. विमानवाल्याला असं वाटतं रॉकेटमध्ये बसून अंतराळात जावं. जो अंतराळात गेला त्याला असं वाटतं दुसऱ्या ग्रहावर जावं. इलॉन मस्क सारखे आहे ते आणखी मंगळाचं स्वप्न दाखव, पण त्याचं मंगळ झालेलं नाही, तो मंगळाचं स्वप्न दाखव. ट्रम्पने पास जाम करून टाकला. तो ट्रम्प म्हणजे सकिंग पेस्ट आहे, त्याला चिकटतो ना त्याचा रस काढून घेतो. रस शोषक किडे ही जगाला हळूहळू कळायला लागलेली. त्याची पहिली शिकार म्हणजे इलॉन मस्क होतं. नातं जोडलं कशा करता होतं? किती जरी ठरवलं, रस शोषक किडीने किती जरी ठरवलं की दुसऱ्याचं कल्याण करायचं, करू शकत नाही ना. तिने नुसती सोंड खुपटी तरी रस आपोआपमध्ये बसतो. तिची यंत्रणाच तशी. तुम्ही एखाद्या लबाड माणसाचा नुसता हातामध्ये घ्या, त्याची लबाडी तुमच्यात घुसल्याशिवाय राहत नाही. एवढं पॉवरफुल असतं ते. त्याच्या घरचं अन्न खालं तर मग तुमचा विषयच संपला. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, अपेक्षा, लबाडी म्हणजे काय? अपेक्षांचं त्या ठिकाणी भयंकर असं जाळं त्याच्या भोवती असतो, तो लबाड असतो. त्याला अपेक्षा सोडून दुसरा काहीच दिसत नाही. काही काही माणसं म्हणतात त्याला माणूस किती आहे भाऊ, चला जाऊ दे, जाऊ दे, एवढ्या वेळेस नुकसान झालं को दे. मग काही काही फक्त फायद्यासाठीच जवळ आलेले असतात. आणि नुसता फायदा नाही, व्यावहारिक फायदा नाही पाहिजे त्यांना, त्यांना त्या व्यवहाराच्या पलीकडे जाऊन सुद्धा फायदा पाहिजे. मग ते लबाडी करतात. हॅलो, म्हणजे अपेक्षांचा जाळं जेव्हा तुमचं सघन होतं तेव्हा तुमच्यामध्ये काय तयार होते? लोभ तयार होतो, मोह तयार होतो, लबाडी तयार होते, विश्वासघात तयार होतो. बरोबर आहे ना? आणि म्हणून सद्गुरू काय सांगता की तुम्हाला जीवनामध्ये जर नाती यशस्वी करायची असेल, कोणाबरोबरही असेल, तर तुम्हाला अपेक्षा सोडून द्या. मित्रांनो, तुम्ही मला विचारलं की सर अपेक्षा न ठेवता नाती कशी जपायची? मी त्याचं मूर्तिमंत उदाहरण की म्हणून कसं काय, तुमच्या तर माझ्याकडून आमच्याकडून किती अपेक्षा आहे, तुम्ही किती बोलता आम्हाला, वितरकांकडून तुमच्या किती अपेक्षा आहे, तुमच्या नात्यातल्या सगळ्या माणसांकडून किती अपेक्षा आहे, मुलाकडून मुलीकडून तुम्ही नेहमी व्यक्त करता ते. हो बरोबर आहे, अपेक्षा आहे, पण म्हणून आमचं नातं खराब झालेलं नाही. त्यांनी त्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या म्हणून मी त्या नात्यावर त्याचा परिणाम नाही होऊ दिला. त्यांच्या नेहमीच्या चुकांवरती मी काय त्यांना माफ करत आले. त्यांनी माझ्या अपेक्षांचा भंग केला म्हणून मी कधी त्यांच्याबरोबर असलेलं नातं कधी कमजोर नाही होऊ देत. लक्षात घ्या, मला अपेक्षा काय माहिती आहे का? तुमचं कल्याण व्हावं ही अपेक्षा. माझ्या अपेक्षा काय? शेतकरी यशस्वी झाले पाहिजे. माझ्या अपेक्षा काय? हे सुंदर असं तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याच्या भाग्यात आहे, त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे, योग्य पद्धतीने गेलं पाहिजे. याचा कोणी धंदा करता कामा नाही. जर सेवा करून जर भरपूर न्याय मिळणार असेल तर का नेण्याच्या पाठीमागे लागायचं?
तर सोन्याचा व्यापार करून जर तो तुम्हाला समृद्ध आणि संपन्न आणि श्रीमंत करणारा असेल तर बेंटेक्सचा व्यापार का करायचा? गीर गाईच्या तुपाचा व्यापार करून जर मी श्रीमंत होणार असेल, मी लोकांना आरोग्य देऊन जर श्रीमंत होणार असेल, तर मी विषयाचा व्यापार का करायचा? सोपा आहे ना तू. म्हणजे माझ्या ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा काय आहे? जगाचं कल्याण झालं. मला तर आता काहीच अपेक्षा नाही, स्वतःसाठी काही अपेक्षा नाही. 2 वेळेचं छान खायला भेटलं एवढी अपेक्षा आहे बस. तेवढी अपेक्षा नसेल तर मी मरून जाईल ना. मग तुमच्या अपेक्षा पूर्ण करायला जिवंत नाही राहणार. रामकृष्ण परमहंस एक सिद्ध पुरुष होते. हॅलो, विवेकानंदांचे गुरु. बघा विवेकानंद किती प्रतिभावान होते. तर पुस्तक हातात घेतलं ना, पुस्तक, तुमचं कम्प्युटर फेल त्यांच्यापुढे. पुस्तक जर हातात घेतलं आणि नुसतं असं पलटवलं तर ते सांगायचे या पुस्तकात कुठे काय. अनेक पत्रकारांनी त्यांचे अनुभव लिहिले त्यांच्याबरोबरचे, की काय प्रतिभा होती यांच्यामध्ये, अलौकिक अशी शक्ती होती जी आपल्या मानवी शरीराच्या इंद्रियांच्या पलीकडची होती. जी भौतिकी जी यंत्रणा आहे, म्हणजे ज्याला आपण कम्प्युटर म्हणतो, त्याला त्या स्कॅनरला देखील स्कॅनिंग करता येणार नाही अशा प्रकारची. आज वैदिक गणित हे कॅल्क्युलेटरला आणि कम्प्युटरला केव्हाच मागं टाकतं. ते पोरं असे काहीतरी बोटा करतात आणि फटकन उत्तर देतात. अरे तुम्ही पाहिलं असेल ना, अबॅकस त्याला कुणीतरी म्हणतं समजा. ते वैदिक गणित आहे, वेद काळामधलं. हे असं काहीतरी करतं, तिकडे कॅल्क्युलेटर बटणं दाबेपर्यंत याचं उत्तर आलेलं असतं. ही जादू नाही आहे, हे तंत्रज्ञान आहे. मित्रांनो, आपण हे समजलं पाहिजे की प्रतिभा जी आहे अलौकिक आहे. मग त्याचे अलौकिक ज्ञान ज्या विवेकानंदांकडे होतं, त्यांचे गुरु कसे असतील जरा विचार करा. हे गुरूंची क्षमता किती असेल. ते रामकृष्ण परमहंस कालीचे भक्त. तुम्हाला माहिती असेल कालीपूजा किती मोठ्या उत्साहामध्ये आणि सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरी केली जाते पश्चिम बंगाल. जेव्हा ते तिची भक्ती करायचे ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांच्यामध्ये अहोभाव निर्माण व्हायचे. एकदा ते एखाद्या भक्तिनीसारखी देवीची पूजा करत होते. असे त्यांचे अनुभव लिहिले की त्यांना मासिक पाळीचं त्रास सुरू झाला. इथपर्यंत त्यांच्यामध्ये सैन भाव निर्माण झाली, शरीरामध्ये बदलला. ट्रान्सजेंडर एवढी शक्ती आहे ऊर्जेमध्ये. ही अलौकिक गोष्ट जी माणसाच्या कल्पनेच्या पलीक. मला तुम्हाला सांगायचं आहे, त्या रामकृष्ण परमहंसांना एवढे, परमहंस म्हणजे काय विचार करा ना तुम्ही. हंसाकडे एक कला असते, राजहंसाकडे. त्याला तुम्ही जर दूध आणि पाणी एकत्र दिलं तर तो पाणी बाजूला करतो आणि दूध बाजूला करून तो मोत्याची माळ बरोबर ओळखतो. त्याची एक कला असते राजहंस. हंस एवढा श्रेष्ठ समज जातो, त्याच्यामधला परमहंस, परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ. एवढ्या प्रकारची प्रतिभा असलेले आणि एवढ्या प्रकारचे सिद्ध पुरुष असलेले रामकृष्ण परमहंस हे जीवन करण्याच्या बाबतीत किती 4 वेळा किचनमध्ये जायचे आणि बायकोला विचारायचे काय केलं का आज काय खाऊ घालणार आहेस. ते म्हणायचे तुमची ही सवय पाहिल्यावर तुम्हाला कोण सिद्ध पुरुष म्हणणार आहे. गमतीदारपणे म्हणायची. त्यांनी त्यांना एक दिवस उत्तर दिला. ते म्हणे ज्या दिवशी मी तुला जेवण विचारणार नाही त्या दिवसानंतर 3 दिवसांमध्ये मी हे जग सोडेन. त्याच्यानंतर काही वर्षांनी एक दिवस तो आला आणि त्या दिवशी त्यांनी पत्नीला सांगितलं. ते गेलेच नाही किचनमध्ये, काय शिजवले विचारलंच नाही. यांचं निर्वाणाचं वेळ. मित्रांनो, आपली त्यांच्याबरोबर तुलना करणं वेळे, पण विषय तो नाहीच आहे. विषय काय की तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे जर निरपेक्ष झाले तर तुमच्या जीवनाचं सर्व जे काही आनंद आहे तो तुमच्या हातामध्ये. तुमच्या बाजूने नाती सांभाळायची आहे तर काहीच अडचण नाही आहे. समोरच्याने जर सांभाळायची असेल तर मग अडचण आहे. कुणी निंदा, कुणी वंदा, नाती जोडणे हाच आमचा धंदा असं जर असेल तर काही समस्या नाही आहे. बघा, जो तुमचा दुश्मन आहे त्याच्याबरोबरही तुमचं तेच नातं आहे ज्या मित्राबरोबर आहे. मग समस्या होते, काही लोकांना समस्या होती कधी कधी, का तुमच्या सगळ्यांबरोबर असं नातं कसं काय. मग असा माणूस काही लोकांना संशयास्पद वाटतो. प्रत्येकाबरोबर कसं काय असं वागू शकतं. मी फक्त माझ्याबरोबरच असं वागलं पाहिजे, हे त्यांचे माझ्याबरोबरच क्लोज रिलेशन आहे, बाकीच्यांबरोबर कशाला असायला पाहिजे. म्हणजे ज्याला तुम्ही भेटर ना त्याला असं वाटतं नाही सर फक्त आपल्याबरोबरच एवढे क्लोज रिलेशनमध्ये, त्यांचं आपल्याबरोबर एवढं चांगलं नातं आहे. आणि तसं नाही आहे. सर्वांबरोबर सारखं नातं आहे. ते तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही तुमच्या पात्रामध्ये किती भरून घेता. सबके लिए खुला आहे मंदिर हमारा. जेव्हा तुमच्या अपेक्षा संपतात ना तेव्हा तुमचं जीवन असं निर्भेळ बनतं. मग याचा अर्थ तुमच्या कोणाबरोबर क्लोज नातं नसतं का, सर्वांबरोबर असतं लक्षामध्ये. आणि म्हणून ज्यावेळेस तुमची ऊर्जा अशा प्रकारे खुली होते
तेव्हा तुम्हाला एक कळून जातं की आपल्याला कशाची गरज. कारण सगळी जी काही अपेक्षांचं जाळं आहे हे झूट आहे. झूट का बा तुम्ही आता सगळं तेच तर सत्य आहे आमच्यासाठी. बघा लहान मुलासाठी त्याला जर आपण खोट्या नोटा देतो हातामध्ये, नोटा बोटे असतात, आपल्याला माहिती ते फाडेल, मग हुशारा व्यापासे असतात नकली घेऊन येतात त्याच्यात, तर त्या खऱ्या वाटतात. ती नोट घेतो आणि दुकानात जातं आणि दुकानात बी हुशार असतो, तो म्हणून त्याचं मन नको मोडाय, पैसे त्याच्या वडिलांकडून घेऊ, त्याच्याकडून नोट घेतो त्याला खाऊ देतो. मला सांगा असं झालं तर त्याला काय वाटतं की नोट काय खरी. तसे आपल्याला नाती जे वाटतात ना ते नात्यांमध्ये आपल्याला अपेक्षा आहे पण ते खोटे आहे. जो पण ते अपेक्षा आहे तो पण ते खोटे आहे, ती खोट आहे त्याच्यामध्ये. आपण म्हणतो याच्यामध्ये खोट आहे. खोट म्हणजे काय, उणीव आहे, त्रुटी आहे, काहीतरी दोष आहे. खोट या शब्दाचा अर्थ काय होतो, दोष. मग तुमचं नातं निर्दोष जर असेल, निर्दोष म्हणजे काय, ज्याच्यात अपेक्षा नाही आहे ते निर्दोष, आणि ज्याच्यात अपेक्षा आहे ते दोष. समोरच्या पण ते कसंही असू द्या, त्याच्या किती पण अपेक्षा असू द्या, तुम्ही त्याच्याकडून नका ठेवू. तो तुमचा अपेक्षा भंग करेल. बघा मी नेहमी ड्रायव्हिंग करतो ना त्यावेळेस मी असा अपेक्षा करतो की मी सोडून सगळं जग फिरेल आहे, कुणी पण कधी पण येऊन धडकू शकतो. तेव्हा कोणाकडून काहीच अपेक्षा करायची नाही की तो चांगला शिस्तीने मागे. आपण काय करतो, हां अरे नियम आहे रस्त्याचे, हां रस्त्याचे नियम पाळा आणि अपघात टाळा, आहे की नाही. मग एखादा नियम म्हणून आला तर आपण तेवढं होतो. मी नियमात आहे, समोरच्याचं जीवन जपणं हा नियम आहे, कोणत्या बाजूने चालावा हा नियम नाही आहे. तो नियमसुद्धा ह्याच्यासाठी आहे का समोरच्याचं जीवन काय झालं पाहिजे, सुरक्षित झालं पाहिजे, तुमचं पण सुरक्षित झालं पाहिजे, राईट, बरोबर आहे ना. मग मित्रांनो आपल्याला जीवनामध्ये हेच शिकायचं आहे. समोरचा कसाही असू द्या, आपण आपल्या बाजूने त्याच्याकडनं काही अपेक्षा करायची. असं जर असेल तर तुमचा कधीच अपेक्षा भंग होणार नाही, तुमचा कधी विश्वासघात होणार नाही. तुम्ही दुसऱ्यांसाठी स्वतःतून काय अपेक्षा ठेवा, ते चांगलं आहे. सद्गुरूंना असं सांगायचं की आज तुमच्या जीवनामध्ये जर यशस्वी नातं नाही आहे त्याचं कारण काय आहे, अपेक्षा नावाचा दोष त्याला लागले नाही. तो दोष त्या नात्याला काय करतोय, कमजोर करतोय. तुम्ही जर अपेक्षा सोडून दिली, मग सर्व अपेक्षा जर सोडून दिली तर जगायची इच्छा राहत नाही. तुम्ही तसं तुमच्या मनामध्ये बिंबवलेलं आहे की अपेक्षा पूर्ण झाली तरच जीवनाला काहीतरी अर्थ आहे. अपेक्षा न ठेवता, मला सांगा, अपेक्षा न ठेवता जी माणसं कामं करतात त्याला स्वयंसेवक असं म्हणतात. जे ट्रस्ट आहेत आपण स्थापन करतो, ट्रस्ट कशा करताय, सेवाभावी संस्था. सेवाभावी संस्था आहे का सेवा अभावी संस्था आहे काय माहीत. नाव सोनूबाई आणि हाती कचला तवा, नाव सोनूबाई ठेवले आणि सोन्याचा अंगावर तपास नाही, कचडाचा घातली, हातामध्ये वाळा घातली आणि नाव काय ठेवलंय, सोनूबाई ठेव. हां बिस्किटच्या आतमध्ये एकही काजू बदाम नाही, पण रॅपरवरती पण नुसते काजू बदामच दिसले, चपचम चपचम. हां बाहेरून मेकअपचा असा भपका आहे आणि आतून चारित्र्याची दुर्गंधी सुटलेली. हे जे सगळं आहे हे फसवणूक आहे आणि आपण त्याला फसतो. आपल्याला पण असं वाटतं चला छान आहे समजचं मी, आहे की नाही. पाऊस आल्यावर कळतो. एकदा एक कोळा एका रंगाच्या डब्यात पडला आणि रंगला. ते जंगलामध्ये गेला, त्याला वाघही घाबरायला लागला, सिंहही घाबरायला लागला. अरे कुठला अजब प्राणी आला हा, तो म्हणे मी जंगलचा राजा. आणि मग त्यांनी प्रजेला सांभाळायला सुरुवात केली आणि लवकरच पावसाळा आला. धबा 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 पाऊस पडला आणि तो कोला धुवून घ्या सगळा स्वच्छ झाला. समोर तेव्हा वाघ बसलेला, त्यांनी वाघाला उठा बसा करायला लावलं. वाघाने पाहिलं की तो कोला आहे, लगेच उडी मारली, झपकन त्याचा मुंडका धरला. हां एवढे दिवस आम्हाला मूर्ख बरीत होता. मित्रांना अशाच प्रकारची आमची नाती आहे, बरोबर आहे ना. आम्ही कुठल्या तरी रंगाने रंगतो, पैशाचा रंग असेल, प्रसिद्धीचा असेल, पदाचा असेल, सत्तेचा असेल, काहीतरी कीर्तीचा असेल, काहीतरी रंग असतो आपल्याकडे, त्या रंगाने रंगतो आपण. कधीतरी रंगून जातो अपघाताने, कधी कधी स्वतःहून रंगतो, कधी कधी तो रंग उतरतो आणि आपलं बिंग फुटतं, आपलं पितळ बाहेर येतं. पितळाला तुम्ही किती सोन्याचं पाणी दिलं ते कधी ना कधी त्याचं आतलं पितळ उघडं पडणार आहे. मित्रांनो नाती अशाच प्रकारे आहे, सगळी वरून मुलामध्ये दिलेली.
आपले जे नात्यातली माणसं असतील ना, रक्ताचे असो, मानलेले असो, मैत्रीचे नाते असो, व्यवहाराचे असो, सगळीकडं आपण एक मुखवटा घेऊन येतो. हे खरं नाही आहे का? खरं आहे की नाही आहे? मुखवटा का घेऊन का बरं येतो आपण? कारण आपल्याला काहीतरी त्याच्याकडून अपेक्षा आहे. बरोबर आहे की नाही? मी तुला रिस्पेक्ट देतो, तू पण मला काय कर, मैं तुम्हें रिस्पेक्ट दूंगा, तू भी मुझे रिस्पेक्ट दे. हा त्याला जर बाळा म्हणला, समोरचा धोंड्या म्हणत नाही, बाळासाहेब म्हणते धोंडी राव. प्रत्येकाचं मुखवट आहे. म्हणून समोरच्याने आदर करावा, समोरच्याने प्रेम द्यावं, समोरच्याने काळजी करावी, समोरच्याने आपल्या अपेक्षा पूर्ण कराव्या. म्हणून जी नाती आहे ती सगळी खोटी आहे. अपेक्षा करणारं मनच खोटं आहे. हां, ते शरीरच खोटं आहे. त्याचं स्वतःचं अस्तित्व नाही आहे, ती अपेक्षा करते. लक्षात घ्या. मुळात तुमच्या अंतःकरणामध्ये जी ऊर्जा आहे, जी चेतना आहे, तिला काही अपेक्षा नाही. हां, मला सांगा, तुमच्या घरी मोदी आले की तुमच्याकडून काय अपेक्षा करतील? बरोबर. तुमच्या घरी एखादा मोठा उद्योगपती आला, तो तुमच्याकडे आला, तुम्ही त्याच्या सहवासात गेले, तो तुमच्याकडून काय अपेक्षा करेल? काय करेल हे विचार करा ना. तुमच्यापेक्षा जो मोठा आहे, ज्ञानाने, पैशाने, समृद्धीने, सगळ्याच पदाने, तो तुमच्याकडून काय अपेक्षा करतो? काहीच नाही. मग अपेक्षा कोणाला असता? मग छोटे राहू नका ना. तुमच्या आतमध्ये जो पण तुम्ही शरीराच्या स्तरावर आहे तो पण अपेक्षाच राहणार आहे. जो पण तुम्ही मनाच्या स्तरावर आहे अपेक्षा राहणारच आहे. शरीराच्या स्तरावर वासना राहते, मनाच्या स्तरावरती कामना राहते, आणि भावनेच्या स्तरावर भावना राहते. ऊर्जेच्या स्तरावर फक्त आनंद राहतो आणि द्यायची वृत्ती असते. जर त्या ऊर्जेच्या स्तरावर गेलो आणि त्या स्तरावर जर आपण जीवन जगायला लागलो, आपल्याला कोणाकडनं काही अपेक्षा नाही आहे. आणि त्या स्तरावर तर पोहोचण्यासाठी पुरुषार्थाची गरज आहे. मग तुम्ही आज तुमच्या जीवनामध्ये पैसा भरपूर कमवा. तुम्हाला वाटतं ना पैशामध्ये ताकद आहे, कमवा भरपूर. एवढा कमवा की तुम्हाला त्याची निरर्थकता लक्षात आली पाहिजे. नाही तर कमवायचं 50,000, 1,00,000, 2,00,000, मग प्रश्न पडतो, दुसरा कोणतरी मोठा दिसतो. लक्षात ठेवा, पैसा पुरुषार्थाने कमवला पाहिजे. लबाडीने जर कमवला तर तुम्हाला तो पैसा कधीच तृप्ती देऊ शकत नाही. कुठलीही गोष्ट तुम्ही कष्टाने कमवा. चरित्र कष्टाने कमवा, पैसा कष्टाने कमवा, ज्ञान कष्ट करून, मेहनत करून, साधना करून, अभ्यास करून अर्जित करा. आईचं ज्ञान काहीच उपयोगाचं नाही आहे. कॉपी पेस्ट करणाऱ्यांचा आजपर्यंत कुठे सत्कार झालेला मी पाहिलेलं. कॉपी पेस्ट करणारे, डुप्लिकेशन करणाऱ्यांनी आजपर्यंत कुठे मोठं यश मिळवलंय असं मी पाहिलेलं नाही. तुमच्याकडे असेल तर मला तुम्ही सांगू शकता. स्वतःचं कष्टाने, पुरुषार्थाने निर्माण करा. तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, स्वतः कष्टाने तुम्ही संपत्ती उभी करा. तुम्हाला वाटते ना त्याच्यामध्ये ताकद आहे. पद हासिल करा, प्रतिष्ठा हासिल करा. तिची व्यर्थता देखील समजून घ्या. त्याला डावावर लावा. आपण ते कमवतो पण डावावर लावत नाही. तुमचा पैसा डावावर लावा, तुमची प्रतिष्ठा डावावर लावा. जेव्हा संधी मिळते, प्रत्येकाला आयुष्यामध्ये असा प्रश्न पडतो की प्रतिष्ठा सांभाळायची की पैसा सांभाळायचा. प्रत्येकाला आयुष्यामध्ये संधी मिळते, प्रेम सांभाळायचं की करिअर सांभाळायचं. नाही मिळत कशी संधी. हां, घरच्यांच्या भावना सांभाळायच्या की आपलं महत्त्वाकांक्षा सांभाळायची. कधी ना कधी आयुष्यामध्ये अशी दुविधा तुमच्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात निर्माण होते आणि आपण नेहमी चुकीचा निर्णय, कारण आपण धाडस नाही करत. धाडस करण्यासाठी आतमध्ये तेवढं डावावर लावण्याची ताकद लागते. हॅलो, बरोबर आहे ना. मग तुम्ही जर डावावर लावलं तर कळेल तुम्हाला की त्याचं सत्य काय. तुम्ही डावावर काहीच नाही लावलं आयुष्यामध्ये, जोखीम जर कधी स्वीकारलीच नाही, पत्करलीच नाही. आता मी तुम्हाला काय सांगतोय, समजा एखाद्या वेळेस असा प्रसंग येईल की तुम्हाला तुमच्या कर्तृत्वासाठी तुमच्या नात्याचा बळी द्यावा लागेल. एकीकडे तुमच्या भावाचं लग्न आहे आणि दुसरीकडे तुमचं कर्तव्य आहे, असा प्रसंग येईल ना तुमच्या आयुष्यात. एकीकडे तुमचं साधना आहे तुमची आणि एकीकडे तुमचा संसार आहे. तुमचं कर्तृत्व तुम्हाला हाक मागतंय आणि दुसरीकडे तुमचं नातं आहे. या कर्तृत्वाबरोबर तुमचं नातं आणि तुमच्या फॅमिलीबरोबर तुमचं नातं पणाला लागतं. जर तुमचं हे नातं सक्सेसफुल आहे तर तुम्हाला ते चिंता करायची काही गरज नाही. मी माझ्या फॅमिलीच्या नात्याची कधी चिंता केलीच नाही. का नाही केली? कारण त्यांच्या बाबतीत जबाबदारी मी कायम जिवंत ठेवली मनामध्ये. त्यांच्याकडनं अनेक वेळा विश्वासघात झाल्यासारखा त्यांना भ्रम झाला असेल. अनेक वेळा त्यांना असं वाटलं असेल की नाही, ह्या माणसामध्ये काही भावनाच नाही आहे, आपल्याविषयी काही जबाबदारीच नाही आहे. पण मला माहीत होतं मी किती जबाबदारी आहे ते.
आज सर्वजण गुण्यागोविंदाने आनंदाने जीवनाचा आनंद घेत आहे. जेव्हा माझी मुलगी लहान होती तेव्हा ती 4 वर्षाची मुलगी 14-15 वर्षाची कधी झाली मला आठवतच नाही आहे मधल्या काळामध्ये. माझा मुलगा बी मला नाही आठवत मधल्या काळामध्ये तो कसा मोठा झाला. कारण त्या काळामध्ये मी माझं जीवन पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी समर्पित केलं होतं. मला दिवस दिसत नव्हता, रात्र दिसत नव्हती. मी कधी जरी असलो होतो ते शेतकऱ्यांच्या बांधावरच असायचं. पण त्याचा फायदा असा का त्यावेळेस मी त्यांचे वाढदिवसाला गेलो नसेल, त्यावेळेस मी त्यांचे काही कौतुक करू शकलो नसेल. पण आज ते मुलं कमीत कमी माझ्याबरोबरचे जेवढे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांपेक्षा अतिशय उन्नत आणि अतिशय स्वतंत्र जीवन जगत आहे आनंदाने. हे त्याचं फळ आहे. म्हणजे मी माझी जबाबदारी पार पडलेली आहे म्हणून ती नाती माझी कशी झालेली आहे, यशस्वी आहे. तुम्ही त्याचं मन दुखेल या छोट्याशा भावनेसाठी तुम्ही इकडे तुमचं पुरुषार्थाला तुम्ही काय करता, डावलता. तुम्ही अनेक वेळा लोक ऐकत असतील की त्यांना आपण फार मोठ्या समारंभाला जाण्याची संधी मिळते आणि ते म्हणताने माझं पोरगं आजारी पड, तू डॉक्टर आहे. अरे ही परीक्षा आहे तुझी. तू असा भ्रम आहे की तू जन्माला घातले. जन्मातूनही घातलेलं ते जन्माला आलेलं आहे आणि त्याचा जन्म आणि मृत्यू दोन्ही पण ठरलेला आहे. जेव्हा लोक म्हणतात मला नाही मला यांची फार काळजी आहे आणि मी तिथं वेळेवर नसतो तर त्यांचं जीव नसता वाचला. एक लक्षात घ्या, या जगामध्ये ज्याला जगवायचं आहे ना तो तुम्ही किती प्रयत्न करा मरत नाही तो. आणि ज्याला मरायचं आहे ना तुम्ही किती बी तानाशाह किती तुम्ही बादशाह असू द्या तर म्हणणारच आहे. इलॉन मस्कचा मुलगा त्या समोर मेला, काहीच करू शकला नाही तो. इलॉन मस्क कोण आहे? हां, त्याच्या मुलाला नाही वाचू शकला तो आजारपणामत. स्टीव्ह जॉब्स कॅन्सरपासून स्वतःला वाचू शकला नाही. याचा मृत्यू ठरलाय, तो ठरलेला आहे. फक्त प्रश्न असा आहे तर तुम्ही कोणाच्या जन्ममरणाचे मालक नका हो आणि त्याच्यामध्ये आपण त्या गुंत्यामध्ये आपण गुंतलो आहे. आपण स्वतःला काहीतरी समजतो नाही मीच करतोय सर. तू काही करत नाही बेटा, तू फक्त निमित्त मात्र आहे. हो, तू काय केलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं ते केलं पाहिजे. तू तुझं कर्म कर. जिथं तुझी नियुक्ती झाली ना जे करण्यासाठी ज्याच्यातून कोणाचं तरी भलं होतंय. बघा, एका बाजूला माझ्या कुटुंबाचं भलं होतं, एका बाजूला साऱ्या समाजाचं भलं होतं. मी काय निवडलं पाहिजे? मी माझ्या कुटुंबाचं सुख डावावर लावलं, माझ्या मित्रांनी नाही लावलं. ते अजूनही मी गोल गोल साडी तीच माझी माली तीच माझी गाडी जिथंच ते अजून. मग तुमचं जीवन जर एवढं महान बनू शकत असेल, तुम्ही एवढं तुच्छ जीवनामध्ये का राहता? हेच कारण आहे की आपली सगळी नातीच काय फेल आहे. असं आहे ना, आपली नाती फक्त दिखाव्याची आहे. आपण दोन्ही बाजूनी ती समाजाच्या भीतीपोटी जपलेली आहे. ही आतून जिवंत नाही आहे. शेजारच्याचं भांडण होऊ द्या शेजारच्या बरोबर, घरातले लगेच एक होता. सकाळी भांडण दाबा एकमेकाचं पार गच्ची धरली होती भावांनी आणि शेजारचे भांडायला लागले, भाऊ लगेच एकत्र आले. हे एकत्र येणं नातं नाही आहे, स्वार्थ आहे. लक्षात ठेवा. याला एकही म्हणता ना. हां, म्हणून आपण लक्षात ठेवायचं जे तुमचं नातं आहे ते परिपूर्ण कधी म्हटलं जातं जेव्हा त्यात कुठलीच अपेक्षा नसते. आणि म्हणून सुद्धा सद्गुरू असं म्हणता की तुम्ही तुमचं नातं जे आहे ना ते डावावर लावा. हॅलो, ते फारकलं पाहिजे ना. ज्यांनी आपलं नातं कधी पारखलंच नाही त्यांना त्या नात्याचं यश कधीच कळणार नाही. पारखा. तुम्ही तुमचं कर्तृत्व तुमचा पुरुषार्थ एक नंबरला ठेवा. प्रेमानंद महाराज जेव्हा घर सोडून गेले त्यांना नव्हतं रमत नव्हतं मन घरी, निघून गेले घर सोडून. वडील मागं आले. वडिलांनी शोधलं आणि विचारलं की तू का आलायस? तर म्हणजे माझं मन रमत नाही, मला संसार नको आहे. तर वडील म्हटले परत येऊ नको, माझा शब्द आहे मी परत कधीच येणार, कधीही लग्न करणार मी, संसार नाही करणार. 2 वचनं घेतली, परत कधी येणार नाही आणि जगात कधी संसार करणार. आलं त्यांनी ते. त्यांच्या आईवडिलांना आनंद होत नसेल का आज? हॅलो, होत असेल की नसेल? हां, स्वतःचा संसार करण्यापेक्षा जगाचा संसार जे लोक करताना ती लोक महान बनतात. त्यांचं नातं आज मोदींचं नातं प्रत्येक कुटुंबाशी आहे, प्रत्येक माणसाशी आहे. ते राजकारण पक्ष बाजूला ठेवा, जगातील नेते त्यांच्या आजूबाजूला काय करता? घुटमळता.
भारत पाकिस्तानच्या याच्यामध्ये त्यांनी स्वतःची रेषा मोठी केली, पाकिस्तानला खोडत बसली नाही. तर तुम्ही आमच्यापेक्षा छोटी असली पाहिजे. पाकिस्तान मात्र जगामध्ये भारताची कायम करत आला बदनामी. आता जगाला पण कळून चुकलं. हा काय करतोय? कांगावा करतोय. काय करतोय? हे कशामुळे उघड झालं? मोदींसारख्या चरित्रवान माणसामुळे, जो सगळ्या देशाचं काय करतोय? संसार निभावतं. बरोबर आहे ना? आज प्रत्येक माणसाला, भारतीयाला काय वाटतो? मोदी कोण वाटतो? आपल्या कुटुंबाचा काय वाटतो? सदस्य वाटतो की नाही वाटतो? हे त्यांचं यश आहे. हे त्यांच्या नात्याचं यशच आहे ना. आपल्याला आपलं शेजारचं जवळचं वाटत नाही. हॅलो, वाटतो का? नाही. म्हणून आपण जीवनामध्ये, मला एवढंच सांगायचं मित्रांनो, दुसऱ्यांनी काय करावं, दुसऱ्याचे जे काही तुमच्याबरोबरचं वागणं असेल, त्याच्या अपेक्षांवर तुमचं नातं टिकलेलं असेल, तर ते एक खोटं नातं आहे आणि ते अयशस्वी नातं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला अपेक्षा आहे दुसऱ्याकडनं, तेव्हा तेव्हा समजून घ्यायचं की या नात्यामध्ये काय आहे? खोट आहे. आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. मग काय, याच्याकडनं काही अपेक्षा न ठेवता मी मात्र त्याला देण्याची काय ठेवेल? वृत्ती ठेवेल. ते नातं जपण्याची वृत्ती ठेवेल. मी माझी जबाबदारी ओळखून जगेल. तेव्हा मी खऱ्या एक यशस्वी नातं निर्माण करेल. यशस्वी नातं त्याग मागतं अशा, राईट? आणि म्हणून आपण आजमावलं पाहिजे. आपली नाती तुम्ही किती मजबूत आहे आजमावली पाहिजे. कधीतरी ती डावावर लावली पाहिजे. लक्षात ठेवा, पांडवांनी जेव्हा आपल्या पत्नीला डावावर लावलं, त्यांनी योग्य केलं की अयोग्य हा मुद्दा नाही आहे. त्याच्यामुळे नंतर जे महाभारत घडलं, त्यातून नात्याची मजबूती काय आली? जगासमोर आहे. कळलं की नाही? त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आपल्या पत्नीच्या स्वाभिमानासाठी. लावलं की नाही लावलं? धर्माच्या अधीन राहू. लक्षात ना. आणि म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचं, एवढी मोठी उदाहरणं जर आपल्या समोर असतील तर आपण ते समजून घेतलं पाहिजे, राईट? कारण नात्यांचा आदर जर तुम्हाला खरोखर करायचा असेल तर तुम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा सोडून द्यायला पाहिजे आणि आपणच सर्वांच्या अपेक्षा पूर्ण. धन्यवाद.